खरं तर मला बी चुकलं. जेव्हा तुम्ही फोन केल्यावर तेव्हा लय बोललो मी तुम्हाला, रागात होतो म्हणून. पण तुम्ही पिछा नाही सोडला राव. आम्हाला माहितच नाही तुम्हाला राग नाही आला. राग आला असता तर परत मिस कॉल दिला नसता आम्हाला. हो, आणि मिस कॉल बघून आम्ही परत फोन केला तर मग त्यात चुकून लागला. म्हणजे तुम्ही मला अंधारात ठेवले आहे की? रात्रीच्या अंधारात झोपत तू चावड होतास आप्पा आप्पा म्हणून. तेव्हा तुझ्या डायरेक्ट नंबर घेतला आप्पांचा आम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या शेटने मदत केली आम्हाला. तुझ्या नंबरवर कॉल केलास का नाही, त्या नंबरवर तुझ्या शेटने फोन केला होता आणि त्यांच्यामुळे आमचं काय मार्क झालं आप्पांना समजवायचं. पण आप्पा, घर सोडणं सोपं राहते, पण घर सोडून राहणं लय अवघड राहते. अरे मग चल की घरी. हा, अरे तू चुकीचा नव्हता तर चुकीचा ठरला ना. अरे काय म्हणते वेळ, मी हाव ना तुझ्या संग. पण आप्पा, मोह काम आणि हे सगळे, अरे तुझ्या मालकाची बोललो मी. उलट मला ते म्हणाले की तुमच्या संग राहिला तर बरं वाटेल मला. नाही आप्पा, ते ज्या मनस्थितीत आहात ते बघून ते तसं म्हणले असतील. आणि हे न मला इथं राहायला जागा दिली, घासातला घास काढून दिलाय, मग हेच काय? अरे तुझ्या उपकार नाही केला आम्ही. अरे दोस्तीत ही येतच. बळी, तुला आणि आप्पाला आता खरी गरज आहे एकमेकांची. नाही बघ बाई, तू इथनं चाललायस म्हणजे आम्हाला काही बरं नाही वाटत. समाधान या गोष्टीच आहे की तू चुकीच्या नाही, हक्काच्या ठिकाणी चाललायस. बरोबर. आणि काल तूच म्हणलास ना आप्पांना साथ द्यायचे म्हणशील, मग सोबत राहून दे की. तर असं कर, गावाला राहून वडापावचा गाडाच टाक. एवढं करायचं नाही. आप्पा सोबत चलू ह्याचा आनंद आहे मला, पण समाधान या गोष्टीचा आहे. आजपर्यंत तुम्हाला मायामुळे लई त्रास झाला, पण ह्याच्यामुळे नाही होणार. काय बोलतोस तू? कसला विचार करताय? तुम्हाला याची आठवण आली की या की आमच्या गावाला. हा, नक्की येऊ आम्ही, आणि ह्याला पाठव कधीतरी. हा, बरं चला चला, उशीर होते. आयुष्यमान कल्याण कल्याण कल्याण. सावकाश नाही. पोचला, फोन कर रे. फोन कर. कमी वेळात जास्त जीव लावला ना बाळ्याने. कसं असतं माहिती आहे का, दोस्तीमध्ये ना काही काळ सोबत असते, नंतर फक्त ना दोस्ती तशीच राहते, फक्त सोबत संपते. म्हणून तर म्हणतात ना की तो चांगला दोस्त होता माझा, पण असं कोण म्हणत नाही की दोस्त आहे माझा. बस चला, काम मी माहिती नाही आज. मला तर आहे बाबा, म्हणजे मला नाही असं म्हणायचं का तुला? काय सांगायची गरज आहे का? झालं तुमचं परत चालू. चला ग.
तुझं काय नियोजन आहे? बघू. ऊन लईच लागते ना गाज. होय, चल तिथं बसू आपण. चल. ऐक रे, पाणी देऊ तुला? बोलते. मग चांगलं चाललंय ना बाया तुझ्या नवऱ्याचं. फोन बिन कमीच करतेस, म्हणजे पहिल्यासारखे बोलेली दिसत नाहीस ना म्हणून. कमीच केलंय. कसं आहे, ते कामात असतात. उद्या आपल्या फोनमुळं त्यांच्या कामात अडचण कशाला. आणि त्यांना वेळ असला की करतातच किती. ती बी आहे. होय ग, यंदा यात्रेला येतीलच की सुट्टी काढून. होय, बोललात मला म्हटल्यात 4-5 दिवस चांगली सुट्टी काढून येणार आहे बघ. म्हणून तर आता आधीमध्ये सुट्टी घेणं झाल्यात. अगं सासू सासरे पोरगी खुशच होत्याल. अगं त्यासनी पण आठवण येतच असेल की. येत्या बघ, बोलून दाखवत नाही कोण कोणाला. खरं तर ना, घरच्यांना ना आता त्यांच्या सोबतीची गरज आहे. कधी कधी वाटतं ना की सगळ्यांना घ्यावं आणि तिकडे जाऊन राहावं एकत्र. आता त्यांचं चांगलं रुटीन बसलंय. पण काय, अगं आम्ही सगळं तिकडे गेल्यामुळं उगी त्यांचं रुटीन बिघडायला नको म्हणून थोडं थांबून म्हटलं त्यांनाच विचारावं, म्हणजे काय निर्णय घेतलेला चांगला, होय की नाही. होय होय, विचारायला तर पाहिजेच बघ. अगं त्यांना तर बघायचंय सगळं. आणि अगं पोरगीचं शिक्षण भिक्षण सोपं आहे वे तिकडं. चालतंय, सांगा तुमचं काय ठरतंय ते, मग तसं नियोजन करू. हा चालतंय की. बोल की का ना. बरं आलो लगेच. बरं एक काम करा, येतो मी, मला फोन करा. बरोबर. हा हो संतोष शेठ, हा काय होतंय का आम्हाचं काय? 1-2 दिवस द्या, काय ते फिक्स सांगतो. हा मी हा बोल रे. ऐक की. कर एवढं अर्जंट बोलून. अरे कामच असतं बस. हे बघ, आता रिंगाचं माझं लग्न ठरलंय आणि त्यांच्या घरच्याचं म्हणणं आहे की पटकन टाका उडकून. बोलायचं काय त्यात, टाक उरकून. नुसतं उरकून टाक म्हणले होते. नाहीतर काय, एका तुला अक्कलच नाही. अरे एवढं सोपं असतं माहिती. काय तयारी बियारी आहे का नाही? तयारी तर करूच आपण, पण मला काय म्हणायचंय, खरेदीकडे सगळी केली, शेवटी गावाला तयार केली पाहिजे ना. मग करू की, काय ते तेवढं. मला तसं नाही म्हणायचं. माझा मुद्दा काय माहिती आहे का, लग्नापासून ते लग्न होईपर्यंत मला गावालाच थांबावं लागेल. बरोबर आहे. तिथनं पुढे कर्माना गावाला काढेल, नंतर विचार करतो आई बाबांना घेईन आणि इकडे येईन. इथं म्हणजे इथं कुठे बाजू घेऊन राहील. सरळ सांग की, आता तू आमच्यावर राहणार नाही ती, म्हणून मग अशी बोललास होय, दोस्त जास्त काळ एकत्र राहत नाहीत म्हणून. तसं नाही सांगत्या, फॅक्ट आहे ती, आपण त्या गोष्टी नाकारू शकत नाही रे. सांगत्या हे कवा ना कवा तरी होणारच होतं की, ते आत्ता झालं, त्यात काय. आणि चांगलं होतंय तर साध्य केलंय. हा पट्टय रे, पण नुसतं दोस्त नव्हतो आपण, आपली दोस्तीची एक वेगळी दुनिया होती. अरे तसं नाही, पण उद्या तुझं आणि संजनाचं जर लग्न झालं तर तूही बाजूचा राहणार आहेस की, पण काय आमच्या मनात असणार आहेस. असं झालं तर बरं होईल. काय आमच्या मनात असायचं का? नाही रे, माझं संजनावर लगीन झालेलं. अरे म्हणजे काय आमची काय किंमत नाही वे? नाही अजिबात नाही. अरे अरे म्हणजे तसं नाही, किंमत आहे तुम्हाला, माझ्यासाठी अनमोल आहे तुम्ही. गाण्या हे चांगलं बोललंय का वाईट? काय कळलं नाही, पण लय जड बोलले बरं का. अरे चांगलं बोललं बाबा. हा मग असू दे. ना तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझ्याकडून पण. आणि तू बी मला शुभेच्छा दे. तुला का परत लग्न करतो आता? अरे एवढं कुठं आले नशीब आपचं मोठं. अरे शुभेच्छा यासाठी की संत्या नावाची जड जबाबदारी आता मला सांभाळायला लागणार आहे म्हणून. म्हणजे मी जड आहे तुला? हा जड आहे मी तुला? काय होईल माझ्या पाठीमाग काय माहिती आता.
म्हणूनच म्हणतोय तू इथनं जाऊ नकोस. हा त्यापेक्षा आपण असं हा. करूया, तिथं पार्टिशन टाकूया. तुम्ही नवरा बायको तिकडे राहा आणि आम्ही असं बी कुठे घरात असूया. हो नसतो मी तर संत्या उगच तुला अडवलं. पहिलं याला हान हाणू हान त्याला बिन आखले तर काय बोलते बघ. फिक्स फिक्स. अरे थांबा आता नाही काय बोलत. अरे थांबा, फोन आलाय. अरे बोल फोन आलाय, फोन आलाय. बायकोचा असेल. बायको थांबाला बघू दे. अरे बायकोचा नाही, कंपनीत नाही. नंबर बघ काय सेव्ह केलाय, गजा कांपाने. आईला मला कळतंय ना. थांबा. हा हॅलो, बोल की रे. काय काय बोलतोस? स्पॉन्सर्ड बाय ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड। हमारे यहाँ AAC ब्लॉक प्लांट, ड्राई मिक्स प्लांट, ब्रिक मेकिंग मशीन, कंस्ट्रक्शन लैब इक्विपमेंट, कंक्रीट मिक्सर और कई प्रकार के कंस्ट्रक्शन मशीनरी बनाई जाती है। इस तरह के किसी भी मशीनरी के लिए हमें संपर्क करें। संपर्क करने के लिए स्क्रीन पर दिए गए नंबर पे हमें कॉल करें या व्हाट्सएप करें। गजा, काय झाले कृष्णा अरे अवघड झालंय बघ. काय झाले अरे काय झालंय, कंपनी आपल्या आहे बँकेचं कर्ज आणि ती आहे थकीत. बँकवाली आज कब्जा घेणार आहे. मालक काय आलं नाही, पण त्यांचा माणूस आलाय बघ. तो माणूस काय निर्णय घेतोय त्याच्यावर सगळं आपलं बघा अवलंबून आहे. अरे पण काय जर वाईट घडले तर काय करतील सगळेजण? सगळे 2 मिनिटात बेरोजगार होतील की, आणि ती बी अचानक. आणि अचानकच सगळं सांगितलं ना त्यांनी. ही जर पहिलं सांगितलं असतं तर आपण सगळ्यांनी कोणी पोटा पाण्याचं पहिलं काहीतरी सोय केली असती रे. मला तर बघ बाबा असलं टेन्शन आलं आता का नाही. एखादा महिना जरी माझा असा वाया गेला का नाही तरी सगळं पैशाचं गणितच इसकाटतंय माझं. आणि माझं तरी काही वेगळं आहे. आणि आता तर इथं बिनकामाचं बसणं म्हणजे लय अवघड होणार आहे. त्यात गाणं बी येतं नाही. गणाबाजी कोण रे? आपण चल, ते साहेब काय म्हणते ते बघू. चल बरं चल चल बघू. हॅलो, हां बोल. हां निघतो आता. हो हां तुला भेटूनच जाईन. घरी का? हां ठीक आहे चालेल, घरी येतो वाटलं तर. पण लगेच नाही बरं का. हां संत्याने किसना लिहू दे. बरोबर, त्यांना पहिलं भेटतो. आता जीव घेतील माझा. हो नक्की. चल बाय. हा बोल की ना. अरे तुझ्याकडेच निघालोय बाबा मी. आता किशनकडे जाणार, किशनला घेणार आणि तुझ्याकडेच येणार. अरे बाबा तोच बोलला मला थोडंसं काम आहे म्हटलं कंपनीत. ती झाली की लगेच मला जाताना घरी घेऊन जा. हा येतो ठेव. साहेबांना तर हात वर केले गेले. आता परत नवीन काम बघायचं. ते काम बघत तोपर्यंत दिवस वाया जाणार आणि ते दिवस पण भरून द्यायचं. मी तर ठरवलं बघ किसना, ह्यो पैसा इथं गाव वाया घालून का उपयोग नाही. सरळ आता गाव गाठावं आणि गावाकडे जाऊन काहीतरी उद्योगधंदा करावा.
इथं लय परिस्थिती अवघड झाली रे. आणि त्यात नाही माझं शिक्षण. आणि कुठं वशिल्यानं लागावं म्हटलं, वशिला लागस्तवर काम लागस्तवर इथं थांबणं मला परवडणार नाही बघ. कंपनी लॉस मध्ये गेली म्हणून एवढंसं पाकिट दिले, पुरलं काय एवढं? त्यातनं गावाला किती येणार आणि आपल्याला खर्चला राहणार किती? चल जा. काढ तोंड पाडा झालं. कंपनी बंद पडली माझी, आजपासून काम बंद. कसं काय? बँकेनं ताबा घेतला, थकीत कर्ज, सगळ्यांना अचानक कामानं काढले त्याने. लय अवघड झाले सांगते. आता तर खरी कामाची गरज होती. तू टेन्शन घेऊ नको, आपण काहीतरी मार्ग काढू. नाही काय झालं का नाही, त्या संजनाच्या पप्पांशी बोलतो मी, काहीतरी होईल. मला तर काय कळण असं झाले. सुगाने तिकडे वाट बघत बसता असेल, तर त्याला ह्यातलं काय नको सांगायला. मी तुला हेच म्हणणार होतो, नको त्या डॉक्टरला ताप. चल. चल. बसला का? बसलो. अरे काय गाडीवर नाही येताय का चालत? बाबा आलोय ती बघ, 2-3 महत्वाची कामं सोडून आलोय. तर तुझे काम मला माहिती आहे ती. तो भाऊ दंगी शोधतोय तुला. चायला ही एक पिढा कधी आयुष्यातून जाणार आहे काय माहित. अरे पेडा जोपर्यंत हिरो करत नाहीस ना तोपर्यंत, आणि ती काय ह्या जन्मात शक्य नाही. झाली माझी माप काढून निघालायस ना, जाग जाऊ जा. चल जाऊ बरं, व्यवस्थित जा. आणि गाडी दामन चालू केलं तर फोन कर, व्हिडिओ कॉल कर. नक्कीच. तुला मला नाही, संत्याला कर की. चालतंय. तू महत्वाचं कामावर जा, सुट्ट्या घेऊन बरं का? हा हो हो जाऊ बरं, भांडण करू नका. हा हो जाऊ बरे. हा सांगत्या बायकोला सांग कर कामाचं. सांग किती दिवस खोटं बोलणार आहे. हॅलो. बोला की. अगं ते माझ्या कामाचा जरा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही काय केलं नाही ना? मी कशाला काय करू? अगदी सगळ्या कंपनीचं झाले, माझं काम सुटलंय. आता हो, आता काय बघायचं दुसरं काम. पण खरं सांगू का, दुसऱ्या कामाचं काय मला ठीक वाटत नाही. असं नका बोलू, होईल समजा ठीक. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. बरं ऐक, ही काय घरात सांगू नको, घरातल्या नको त्रास नको. नाही, मध्ये आईची तब्येत जरा बरी नव्हती आणि त्यात हे आणि कळलं म्हणजे आणखीनच बिघडायची.
बरं चल ठेवतो फोन. त्या संजनाला बी फोन करतो आणि तुझ्या कामाचं विचारतो आणि माझ्या बी कामाचं विचारतो. तुझ्या हो करतो काम. काम करत करत बाकीचं ट्राय करेन. थांब. अरे काय होते? अरे ते बंद बी सांगना, आउट ऑफ कव्हरेज बी सांगना, डायरेक्ट अस्तित्वात नाही म्हणते. अरे तिला अस्तित्व आहे म्हणून सांग की. चल पोटाचं बघू. एक काम करू, बाहेर जाऊ जेवायला. नाही नको नको, आपण डबं इथंच आणूया आणि येताना 1990 बी घेऊन येऊ की. 90 कवा खांब्यापर्यंत पोचल ना कळणार बी नाही. ते मिळालंय ना आज संपलच. मग नको बाबा, आपण असं करू हा. बाहेर जेवायला जाऊया. हा चल. अरे संजनाचा फोन आलाय का? अरे माझा नाही फोन वाजत. अरे मग काय वाजते? आवाज तर का रूम बंद नाही येते. अरे माझ्या बॅगात वाजतंय काहीतरी. मग जा की बघ जा. नको बाबा, बॉम्बे वाजला तर. असेल तर बरं होईल. तुला आणि त्या भाऊदंगेला उडवूनच टाक. आणि तू वाचशील वय. अरे बंद झालाय आवाज. मग जा जा बघ बघ. आवाज बंद झाला तर बघ. बघ बघ बघ. काय लेके हॅलो. व्हिडिओ कॉल. अरे तो गाणे. गाण्या काय रे पटले का? अरे हो फोन. सांगतो अरे किसनेला गिफ्ट आहे ती. सारखा ते मोबाईलची बटन दाबू नुसता वैताग आणला त्याने. म्हणलं जरा त्याला सरप्राईज देऊ. अरे असलं कसलं सरप्राईज, जगा माझा जीव गेला असता की. आणि असलं कसलं गिफ्ट लय महाग दिसते. त्याला काय होतंय, मोबाईल बी नवीन, सिम बी नवीन, पण मैत्री आपली जुनीच. तू पोहोचला का? मला अजून लय वेळ आहे का. रात्रीच फोन करणार होतो, तू म्हणला तर तुम्ही आता असाल टुंग. घरात वाजाचा फोन, तुम्ही भलतीकडे जायला शोधायला. आम्ही एवढी येड आहे. बरं असं दे, जाऊ दे. बरं ठेवू का आता? पोस्टला टाकतो SMS तुला. काळजी घ्या आणि भांडू नका रे. चालेल चालेल ठेव. धरा मालक. सत्य घेऊन आलं वाटते. त्यात काय एवढं, असं करून कसं चालेल. त्यात बायकोला सांग पहिलं फोन करून. आता पॅक कशाला करतोस?